हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये। चला तर ताईनो आज शनिवार होता, म्हणजे कालचा व्हिडिओ तुम्हाला आज येतोय। तर जस्ट मी बाजार करून आले आणि ऊन भयानक लागते, इतकं भयानक ऊन आहे ना। तरी 4, 4:30, 5च्या दरम्यान जरी गेलं ना बाजारात म्हणजे भाजीपाला आणायला तरी सुद्धा हालत इतकी बेकार होऊन जाते, काय बोलायचं काम नाही। तर आता बाजार करून आले आणि आज भरपूर साऱ्या पालेभाज्या मिळाल्या बरं का, आणि ताज्या फ्रेश मिळाल्या। खरं तर उन्हाळ्यात त्याला जास्त एवढं हे लागत नाही, पण काय करणार, करायचं काय रोजचा हा प्रश्न असतोच। तर इकडे ना भाजीपाला काढते तोपर्यंत रात्री शेवयांची खीर मी करून ठेवलेली होती, तर ती तेजसला खायची होती म्हणून मग ती आता गरम करून त्याला देते, फ्रीजमध्ये ठेवलेली। तर आता त्याने ते घेतली गरम करून दिल्यानंतर, आणि मी भाजी सगळी म्हणजे वेगळी करून ठेवते, कारण मग फ्रीजमध्ये व्यवस्थित भरली की बरोबर त्याचं आठवडाभर ते नियोजनच म्हणायला लागेल। कारण आता सुट्ट्या आहेत सगळ्यांना, अजिबातच डब्यांची गडबड नाही, टेन्शन नाही। एखाद्या वेळेस सुक्की भाजी आता नसली दिवसाची तरी चालेल किंवा रात्रीची, पण पातळ रस्सा भाजी आता लागते। कारण घरात जेवतो म्हटल्यानंतर म्हणजे आता प्रत्येकाचं खाणं कसं वेगळं असतं, कोणाला सुक्की भाजीच आवडते, कोणाला पातळ रस्सा भाजीच आवडते। तर आमच्यात कसं आहे, मग आता डबे नाहीत तर पातळ रस्सा भाजी केली नुसती तरी चालते, किंवा तोंडी लावायला मग कोशिंबीर वगैरे असतेच। आणि आता काय वेगवेगळे पदार्थच होणार आहेत, तुम्हाला माहीतच आहे तेजस आलेलं आहे, त्याच्यामुळं व्हेज नॉनव्हेज सगळं होईल। तर तुम्हाला पुढे मी जाऊन नॉनव्हेजची छान अशी अंडा करीची साधी सिंपल रेसिपी शेअर केलेली आहे, ती सुद्धा बघा। तर इकडे बघा अशा पद्धतीने सगळा भाजीपाला काढून झाला, आणि खूप महाग, इतका महाग भाज्या होत्या ना, भयानक महाग होत्या। म्हणजे अगदी सगळंच 20 रुपये 30 रुपये असं होतं। पालेभाज्यासुद्धा सगळ्या महाग होत्या, काकडी वगैरे सगळंच महाग होतं। स्वस्त फक्त कांदे आणि लसूण होतं, बाकी आणि जे काही पावभाजी आता करायची आहे म्हणून पावभाजीला जेवढं सामान लागतं ना ते एक आणून ठेवलं। आणि बऱ्याच गोष्टी कधी कधी काय होतं, आठवड्याच्या बाजारातनं काय विसरलं आणायचं, मग इतर दिवशी ते मिळतं नाही मिळतं, मग असं वाटतं की तेव्हा आणलं असतं, म्हणून मग टोमॅटो वगैरे भरपूर आणले, कारण आता वेगवेगळ्या गोष्टी। तर बघा असा सगळा भाजीपाला होता आजचा। केळी आणलेली, सफरचंद, चिरमुरं, हे सगळ्या पालेभाज्या 20-20 रुपयाला सगळ्या पेंड्या मिळाल्या। एक टरबूज दोडका ताजा आहे, हे चिक्कू आहेत, आलं आणलेलं, लिंबू, लसूण, बऱ्या म्हणजे जेवढ्या गोष्टी लागतात तेवढ्या सगळ्या आणल्या। आणि आज काय मी असं धुवून वगैरे काही ठेवणार नाही, कारण ह्याच्यात काय धुण्यासारखं नव्हतं। पालेभाज्या वगैरे कसं जेव्हा आपण करू तेव्हा स्वच्छ केल्या, निवडल्या आणि केल्या की मग बरं पडतं, निवडून फ्रीजमध्ये ठेवल्या शक्यतो राहत नाहीत। आणि सगळ्या ज्या काही आहे ना पालेभाज्या मी ते प्लास्टिकच्या पिशवीतच ठेवते, की जेणेकरून मला ते बरं पडतं, दिसतं पण। आणि माझ्या ज्या जिपलॉकच्या बॅग आहेत ना त्या घरातनंच कुठं गायब झालेत काय माहिती, एक दोनच बॅग म्हणजे त्या पिशव्या आहेत प्लास्टिकच्या त्या, आणि इतर काय सापडतच नाहीत अशा पद्धतीने। तर बऱ्याच ताईंचं माहेरी गेले असाल, लग्नाला गेले असाल, छान एन्जॉय करा, माहेर पण राहा, मस्त मज्जा। परत नंतर आपल्याला जे काही आहे घरचं, मुलांच्या शाळा सुरू झाल्या की तो रोजचा जो स्ट्रगल आहे तो सगळ्यांच्या मागं असतोच। त्याच्यामुळे छान माहेरात असाल, कुठे फिरायला गेला असाल, ट्रिप ऑर्गनाईज केली, काही केलं असेल तर मस्त एन्जॉय करा। आयुष्य एकदाच मिळतं, त्यात एन्जॉय करूनच घालवायचं असतं। तर तशा पद्धतीने मग असं मला सांगणं होतं की आता तुम्ही गेलाच असाल नक्की, आणि व्हिडिओसुद्धा बघा। माझे गावाला गेला असला तरी व्हिडिओ बघायचं टाळू नका, व्हिडिओ बघत राहा। तर कालच्या व्हिडिओला पण खूप छान सगळ्या ताईंच्या कमेंट आल्या की तेजसबद्दल, तर हो थँक्यू सगळ्यांना। आणि बघा बोलत बोलत मी सगळ्या भाज्या ज्या आहेत ना त्या अशा ठेवून दिल्या। वांगी वगैरे काट्याची छान ताजी मिळाली, वांगी पण स्वस्त आहेत। खरं तर टोमॅटो वांगी उन्हाळ्यात महाग असतं बघा, पण आमच्याकडे स्वस्त आहे, म्हणजे पाव किलो वांगी 10 रुपये, टोमॅटो तर 20 रुपये किलो होते। तर इकडे बघा अशा पद्धतीने ठेवून दिलं। आणि मी म्हटलं की नाही, मागच्या आठवड्यात मी फ्रीज एवढा डीप क्लीन केला की तो आता एक महिनाभर जरी स्वच्छ केला नाही किंवा असा डीप क्लीन वरनं तर पुसावाच लागतो। मुलं सॉस आणते, दूध काही असं ठेवलं, आईस्क्रीम असतं, फ्रीज तर उन्हाळ्यात बोलायचं कामच नाही, इतकं फ्रीजकडे मला लक्ष द्यावं लागतं ना, नाहीतर सारखी दारं आपटतेत करतेत पोरं, त्याच्यामुळे ती एक काळजीचंच काम असतं। तर इकडे सगळा बाजार भरून झाला, आणि लास्ट जे होतं फळं वगैरे, तर केळी वगैरे चिक्कू मी वरच ठेवते, कारण मग पुढं दिसलं की पटापट पोरं घेऊन खातात, फ्रीजमध्ये नाही ठेवत। आणि ॲपल जरा साईडला ठेवते, कारण पुढचं मग आठवडाभर काय होतं दिसलं त्यांना की एकदाच खाऊन टाकतात, मग जरा असं बाजूला ठेवते। तर सकाळी आंबे पण दारात आलेले, तर आंबे पण मी घेतले, छान हापूस आंबे आलेले आमच्या इकडे दारात, तर ते घेतले। एक जे टरबूज होतं ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं। आणि सध्या काय चाललेलं आहे घरात, नुसतं ते दूध घ्यायचं फ्रीजमधलं थंड, आणि ह्याचा ज्यूस बनव, त्याचा ज्यूस बनव, बर्फाचे खडे टाक, हेच सकाळी उठल्या उठल्या काम चालू आहे। त्याच्यामुळं भांड्यालासुद्धा काय बोलायचं काम नाही घासायला, आणि बाकीची इतर कामंसुद्धा जास्त पडतात, जेवणापेक्षा तेच जास्त होतं आहे।
चला तर सगळा किचन ओटा वगैरे झाला. आणि आता संध्याकाळी मी इकडे मस्त अशी अंडा करी मसाला केलेला, त्याचं रेसिपी तुम्हाला सांगते. इकडे 2-3 कांदे, 1 टोमॅटो, थोडं खोबरं, आलं, लसूण घेतलेलं आहे. इकडे अंडीसुद्धा मी शिजायला घातलेली आहेत. जवळजवळ एक 6 अंडी शिजत ठेवलेली आहे. तर ह्याच्यात बरोबर आणि छान अंडी शिजतात. एकदा का शिजवली, बटन ऑन केलं आणि ते पाणी ओतलेलं असतं मापात, ते ठेवून दिलं की बरोबर ती शिजली की ते बटन ऑफ होऊन जातं आणि त्यात छान अंडी शिजतात. तर इकडे आता जे खोबरं घेतलेलं ना मी, ते थोडंसं तेलात परतून घेते. आता क्वांटिटी म्हणजे भाजीची कशी आपल्यानुसार, आता तुम्ही किती अंड्यांची करी बनवताय त्याच्यानुसार. तर मी इकडे एक तुकडा असा खोबऱ्याचा घेतलेला होता, 2-3 कांदे आणि एकच टोमॅटो घेतलेला. टोमॅटो पण अगदी पिकलेला घेतलेला. इकडं आलं थोडंसं टाकलं, लसूण घेतलेला. हा सगळा मसाला एकदम चांगला खरपूस, अगदी रंग बदलेपर्यंत, करपेपर्यंत म्हणतात ना, अशा पद्धतीनं चांगला भाजून घ्यायचा आहे. म्हणजे नंतर ग्रेव्ही जेव्हा आपण याची करू ना, तेव्हा ती जास्त तेलात भाजायची गरज पडत नाही, एवढीच. तर हा बघा सगळा मसाला अशा पद्धतीने छान भाजून घेतलाय आणि गार करून मिक्सरवरती एकदम स्मूथ, अगदी एकदम स्मूथ त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. वाटण इकडे बघा अंडीसुद्धा शिजलेत तोपर्यंत, तर ती अशी सोलून घेते, म्हणजे आपल्याला परत फटाफट मसाला भाजला की त्यात ते सोडता येतात. तर इकडे अंडी घेतलेली आहेत आणि ह्याला ना कट द्यायचा, कारण मी जी अंडी घेतलीत ना ती अशी फ्राय करणार आहे तेलात. तर फ्राय करताना आपण जर त्याला कट दिला नाही असा ना, तर अंड फटकन फुटतं, म्हणजे असं शिजवलेलं असलं तरी ना उडतं तेलात. त्याच्यामुळे अशा पद्धतीने कट द्या आणि छान पण दिसतं, मुलांना थोडंसं युनिक वाटतं. तर लहान मुलं जरी तुमची अशी म्हणजे अंडी वगैरे डेली खात असतील, तर अशा पद्धतीने त्यांना फ्राय करून दिली ना तरीसुद्धा बरी पडेल. अशी बऱ्यापैकी मी म्हणजे हे असं कट करून घेते. आणि अंड्याच्या मसाल्यात तुम्ही पाहिलं असेल, मी कोणताच एक्स्ट्राचा मसाला, गरम मसाला वगैरे घातला नाही, कारण असं दिसताना तर टेस्टी असं स्पायसी दिसतंय, पण ते अजिबातच तिखट अशी भाजी ही नाही आहे. अगदी नॉर्मल लहान मुलं खातील ना आवडीनं, मस्त त्याची ग्रेव्ही वगैरे. तर तशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा, रेसिपी छान आहे. आता पॅनमध्ये बघा तेल घेतलं, थोडीशी हळद टाकली, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट टाकलं आणि त्याच्यात सगळी अंडी टाकून छान खरपूस फ्राय करायचे आहेत. जर तुमची मुलं अगदीच ग्रेव्हीचं वगैरे खात नसतील ना, तर अशा पद्धतीने फ्राय करून नुसते अंडी दिली तरी आवडीनं खातील. बघा एकदा टेस्ट खूप छान येते या फ्राय केलेल्या अंड्यांची. तर ती आता मी फ्राय करते. थोडंसं चिमूटभर अगदी चवीनुसार मीठ घातलं. जसं की म्हटलं, मीठ कोणत्याही रेसिपीमध्ये करताना मीठ तिखट जे असतं ते आपल्या आवडीनुसार असतं. मग ती रेसिपी किती जणांची आहे, म्हणजे जास्तची आहे का कमीची आहे, त्याच्यानुसार ते ठरतं. मग आता इकडे बघा अशा पद्धतीने सगळी अंडी मी फ्राय करून घेतली. अशी सुद्धा अंडी खायला खूप छान लागतात, जेव्हा त्याच्या वरचं कवर जे आहे ते क्रिस्पी होतं ना, तर ते मस्त असं लागतं. तर आता बघा इकडे सगळी अंडी मी काढून घेते आणि ह्याच आता पॅनमध्ये आपल्याला मसाला गरम करायचा. जे काही भाजलेलं वाटण होतं ना, ते छान असं गार झालं, एकदम बारीक. जेव्हा तुम्हाला ग्रेव्हीची भाजी अशी टेस्टी हॉटेल टाईप पाहिजे असेल ना, तेव्हा हे जे वाटण आहे ना, ते मिक्सरवरती इतकं फिरवायचं, एकदमच जास्त असं एकदम गुरगरीत असं झालं पाहिजे, स्मूथ. जर जाड रवाळ ठेवलं ना, तर जे टेक्स्चर आहे ना भाजीला, ते तसं येत नाही त्या टाईपमध्ये हॉटेलसारखं. मग म्हणून ते ग्रेव्ही एकदम छान स्मूथ वाटायची. तर आता बघा ग्रेव्ही थोडीशी भाजली आणि त्याच्यात 1 चमचा कोणताही चिकन मटन मसाला असेल तो घाला, घरची चटणी आणि लाल तिखट 1 चमचा घातलेला आहे. हे सगळं छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. म्हणजे आधी आपण मसाला भाजलाय त्यामुळे तेलात लगेच त्याला तेल सुटतं या पद्धतीने, आणि कलर पण खूप छान येतो. जास्त पण तेल ओतायची काही गरज नाही. बघू शकता एक 5 मिनटं ग्रेव्ही भाजली आणि त्याचं तेल तुम्हाला दिसत असेल साईडून सुटलेलं आहे. असं जेव्हा तेल सुटतं ना, तेव्हा खरं ग्रेव्हीचं भाजी छान लागते. कधीही ग्रेव्हीची भाजी करताना भाजताना अजिबात गडबड करायची नाही. जर तुम्ही कच्ची कच्ची ठेवली ना, तर तुम्हाला हवी तशी ती टेस्ट येणार नाही बिलकुलसुद्धा. ग्रेव्ही अशा पद्धतीने भाजायची तेल सुटेपर्यंत. तर आता बघू शकताय तुम्ही, इकडे मी ते झाकून छान अशी उकळून घेतली, तर त्याला मस्त असं उकळ पण आलेलं आहे. आणि जेवढं पाणी हवं आहे तेवढं, तर मला काय इकडं पातळ नको आहे, म्हणजे अशी ग्रेव्ही घट्ट सुक्कं म्हणतात ना, तशा टाईपमध्ये मग मी केलेलं होतं. तर पुन्हा एकदा पाणी थोडं थोडं होतं. बघा ग्रेव्ही छान अशी शिजू दिलेली आहे. आणि आता या म्हणजे शिजलेल्या ग्रेव्हीमध्ये जी काय अंडी होती फ्राय केलेली ती सगळी टाकून घ्यायची आणि बस. जर तुम्हाला पातळ हवा असेल ह्यातला रस्सा, तर पाणी ॲड करा आणि बिनधास्त पातळ करा. आणि मला असं घट्ट म्हणजे दाटसर हवं होतं म्हणून मी तसंच ठेवलं. तर इकडे बघा एक 5-10 मिनटं उकळलं ना,
तर छान अंडा करी एकदम टेस्टी. जसं की म्हटलं, ह्याच्यात कोणतेही गरम मसाला, खडा मसाला टाकला नाही, त्याच्यामुळे ही छानच होते. लहान मुलं अगदी आवडीनं खातात बघा उकळल्यानंतर. आता बघा गॅस मी इकडे बंद केला आहे आणि त्याचा कलरसुद्धा बघू शकताय तुम्ही, एकदम छान आणि मस्त लहान मुलं खातात. दिसत जरी असली अशी लाल बुंद, तरी ती तिखट बिलकुल नव्हती. म्हणजे नव्हतीच ही तिखट अशी नाही. मग जसं तुम्हाला तिखट हवी असेल तर मात्र तुम्ही त्याला मग खडे मसाले वगैरे घालून किंवा जास्त एक्स्ट्राची चटणी घालून स्पायसी पण बनवू शकता. पण मी आता ही माझी मुलं खाणार आहेत म्हणून अशा पद्धतीने एकदम सॉफ्ट अशी बनवलेली. तर इकडं झालं आणि एका बाउलमध्ये आता मी ती काढून ठेवते. म्हणजे कसं, आणि जसं हे थंड होत जाईल ना तशी त्याची टेस्ट एकदम छान होते. तर अशा पद्धतीने अंडा करी मसाला झालेला आहे आणि व्हिडिओचा पण मी इथंच एंड करते. सगळ्यांना बाय.